शिवराय मित्रांनो, नमस्कार. बरीच आव्हाने आली, बरीच संकटे आली, बऱ्याच धमक्या आल्या आणि बरेच अपयश पचवावे लागले. असं जरी असलं तरी या अपमानाचा बदला त्यांनी चोख यशाने दिला. होय, मी सांगतोय ते साऊथ सुपरस्टार विजय थलपती सरांच्या बद्दल. त्यांच्या नावातच विजय आहे. जे हार मानतील, जे झुकतील ते विजय कसले. आणि थलपती या शब्दाचा अर्थ आहे एक उत्कृष्ट सेनापती, एक उत्कृष्ट लीडर. या थलपती या शब्दाला सुद्धा त्यांनी योग्य न्याय दिला. सन 2013 मध्ये त्यांचा थलायवा नावाचा एक चित्रपट आला होता, ज्या चित्रपटावरून बरेच वादंग निर्माण झालं. हा चित्रपट चालू दिला गेला नाही आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या जयललिता यांना ते भेटण्यासाठी गेले होते. पण विदाऊट अपॉइंटमेंट जयललिता यांनी त्यांना भेटण्याचं टाळलं आणि ताटकळत ठेवण्यात आलं त्यांना. याचा राग त्यांच्या मनात होता, पण त्यांनी तो दाखवला नाही. याचं चोख उत्तर 2026 म्हणजे चालू वर्षामध्ये त्यांनी आपल्या प्रखर यशाने दिलं. 2024 मध्ये त्यांनी TVK नावाचा पक्ष स्थापन केला. TVK म्हणजे तमिळगाव वेट्री खळगम. या 2 वर्षामध्ये या पक्षाचं चिन्ह होतं शिट्टी. आणि या अवघ्या 2 वर्षामध्ये कुठलाही राजकीय अनुभव नसताना, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, फक्त हजारो करोडो लाखो चाहत्यांच्या आणि फॉलोअर्सच्या प्रेमाच्या जीवावरती आणि पाठव्यावरती त्यांनी 2 वर्षामध्ये DIMK आणि ADIMK या अशा 20-25 वर्ष अनुभव असणाऱ्या मातब्बर प्रस्थापित पक्षांच्या सोबत टक्कर देत तब्बल 234 जागा असणाऱ्या तमिळनाडूसारख्या मोठ्या राज्याच्या राजकारणाच्या इतिहासावरती एक नवा इतिहास कोरला. 108 जागा त्यांनी 234 जागांच्या पैकी निवडून आणल्या आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं. आजपर्यंत तमिळनाडूच्या जनतेला जे हवं होतं ते मिळत नव्हतं. त्यांनी या इलेक्शनमधून विजय थलपतींच्या पक्षाला न्याय देऊन हे पुन्हा सिद्ध केलं. कुठल्याही माणसाला कमी लेखता कामा नये. मला इथं एवढंच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वतःवरती आत्मविश्वास जर असेल, तुमचं स्वतःवरती प्रेम असेल, तर तुम्ही कुठलीही गोष्ट अशक्य आहे ती शक्य करू शकता. जे विजय थलपती सरांना जमलं ते कुठल्याही दुसऱ्या सुपरस्टारना जमलं नसतं किंवा जमलं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. विजय सर, यू आर ग्रेट असंच म्हणावं लागेल. जय हिंद.